मजेशीर गोष्टी भाग 5. आजच्या गोष्टीचे नाव आहे टोपीवाला आणि माकडे. एकेकाळी एका छोट्या गावात एक टोपीवाला राहत होता. तो रोज सकाळी टोपल्यात रंगीबेरंगी टोप्या भरून गावोगावी विकायला जायचा. तो दिवसभर फिरून टोप्या विकायचा आणि दुसऱ्या गावाकडे प्रवास करायचा. एकदा रस्त्यात त्याला मोठं जंगल पडलं. तो खूप थकला होता. त्याला रस्त्यात एक मोठं वडाचं झाड दिसलं आणि त्याने ठरवलं, थोडं इथे बसून आपण विश्रांती घेऊया. त्याने टोपली खाली ठेवली, डोक्यावरची टोपी काढली आणि थोड्याच वेळात तो शांत झोपून गेला. त्या झाडावर अनेक खोडकर माकडे राहत होती. टोपीवाला झोपताच एक माकड हळूच खाली उतरले आणि त्याने टोपली उघडली. सगळ्या माकडांनी टोप्या घातल्या आणि झाडाच्या फांद्यावर उड्या मारत एकमेकांकडे टोप्या फेकत खेळायला सुरुवात केली. आवाज ऐकून टोपीवाला जागा झाला. त्याने पाहिलं तर काय, सगळ्या टोप्या गायब. ती माकडेच रंगीबेरंगी टोप्या घालून झाडावर बाहून बसली होती. हे पाहून माकडानेही डोकं खाजवायला सुरुवात केली. टोपीवाल्याला थोडा राग आला. मग त्याने डोक्यावर हात मारला आणि माकडांनीही अगदी तसंच केलं. त्याला समजलं की माकडे त्याचं अनुकरण करत आहे. शहाणपणाने विचार करून त्याने पटकन डोक्यावरची टोपी काढली. आता टोपीवाल्याने आपली टोपी जमिनीवर फेकली. माकडांनीही क्षणाचाही विचार न करता सगळ्या टोप्या पटापट खाली फेकल्या. टोपीवाल्याने पटकन सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि टोपलीत भरल्या आणि तो हसत हसत आनंदाने पुढच्या गावाकडे निघाला. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो मुलांनो? परिस्थिती बघून गोंधळून न जाता शहाणपणाने जर विचार केला तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं. अशाच मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी टायनी ट्यून